मँगो ज्यूस। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। आज दोपहर जलगांव वासियों की चौंकने की बारी थी, क्योंकि ठंडगार मट्ठा 10 रुपए, लेकिन उस पर भी स्कीम 4 पर 1 फ्री। भाई स्टूडेंट तो है MBA के, IMR के, एजुकेटेड है और एंटरप्रेन्योरशिप की ट्रेनिंग भी ले रहे हैं। किताबों में जो ज्ञान होता है वो सड़कों पर नहीं होता है। असली ज़िंदगी जो प्रैक्टिकल नॉलेज देती है शायद वो किताबों में नहीं होती है। और आज ये स्टूडेंट जो MBA कर रहे हैं, बिजनेस मैनेजमेंट सीख रहे हैं, आज इन्हें पता चला है कि प्रैक्टिकल और थ्योरी में क्या अंतर होता है। कोशिश अच्छी है, प्रयास अच्छा है, 100% एफर्ट किए गए हैं। ज़रूरी नहीं है कि 100% रिजल्ट भी मिलेंगे। जी जान झोंक कर इन स्टूडेंट ने मट्ठा बनाया है, मैंगो जूस बनाया है। इसमें लड़के भी आगे हैं, लड़के भी आगे हैं। प्रयास बस यही है मैनेजमेंट का, टीचर्स का, कि इन स्टूडेंट्स को बताया जाए, सिखाया जाए कि असल ज़िंदगी क्या होती है, असली जीवन क्या होता है। अगर बिजनेस में, कारोबार में सफल होना है तो ज़मीनी हकीकत से रूबरू होना होगा, ग्रास रूट से सीखना होगा। सबसे पहले तो आज जलगांव वाले इसलिए चौंक गए कि सूट बूट में टाई वगैरह लगाकर और कुछ ब्यूटीफुल गर्ल्स, गॉर्जियस गर्ल्स मट्ठा बेच रही है। पहले तो बात किसी को पची ही नहीं, बहुत सौ को ये डाइजेस्ट नहीं हुआ कि क्या सचमुच कॉलेज के स्टूडेंट्स, गर्ल्स और बॉयज़ क्या सड़क पर मट्ठा बेच रहे हैं। लेकिन जैसे ही धीरे धीरे लोगों को यह अवगत हुआ कि ये MBA के स्टूडेंट है और प्रैक्टिकल सीखना चाह रहे हैं, तब कुछ लोगों ने धैर्य किया, हिम्मत की। लेकिन जब टेस्ट ली तो पता चला कि बहुत ही स्वादिष्ट मट्ठा बन पड़ा है। फिर क्या था साहब, जहाँ जलगांव में 35 डिग्री से लेकर 35 डिग्री की यात्रा 40 डिग्री की तरफ जा रही है, वही कुछ लोग दौड़े चले आए खुद को रीहाइड्रेट करने के लिए। टेस्टी डिलीशियस मट्ठा, उसी में साथ में मैंगो जूस, किसकी ज़बान पर पानी नहीं ला सकता है। और उस पर फिर लोगों को पुकारने वाले ये स्टूडेंट, जो दिखता है वो बिकता है, जिसे पुकार लो उसे स्वीकार लो। इस तरह से, इसी तर्ज पर, इसी टेक्निक पर कई कस्टमर आने लगे, ग्राहक आने लगे, और ज़बान पे स्वाद अच्छा लगा तो अपने साथ अपने परिवार के लिए भी ले जाने लगे। यही इनकी सफलता है। पिछले 3 दिनों से ये स्टूडेंट सड़क पर है और हर तरह के लोगों से, अच्छे, बुरे, चित्र विचित्र लोगों से इनका संपर्क आ रहा है। और जीवन की सच्चाइयाँ, जीवन की कड़वाहट और संयम, चिकित्सा, पेशेंस और स्किल, ये सभी चीज़ें इनको सीखने को मिली है जो किताबों में कभी लिखी नहीं थी। आइए आपको बताते हैं ग्राहकों की क्या प्रतिक्रिया रही, स्टूडेंट को अनुभव कैसा लगा। सभी की मिलीजुली प्रतिक्रिया है, लेकिन हम इन स्टूडेंट को बहुत बहुत बधाइयाँ देते हैं, बेस्ट ऑफ लक करते हैं। और आप लोगों से, सभी से, स्टूडेंट से और सभी ग्राहकों से रिक्वेस्ट करते हैं कि इंडिया 365 आपका अपना चैनल है, इसे सब्सक्राइब करना न भूलें। इंडिया 365 के लिए नमस्कार, मोहसिन जलगांव से। मी जळगावकर। मी इथं तुम्हाला विद्यार्थी दिसत आहेत। मी यांच्याकडून मट्ट्याची टेस्ट घेतलेली आहे आणि यांच्या मट्ट्याच्या टेस्टमुळे मी माझ्या परिवारासाठी सुद्धा पार्सल घेतलेले आहे। आपणही यांच्या मट्ट्याची टेस्ट घ्या व एक वेळेस यांना भेट द्या। दादा, आपण पाहतात की पहिल्यांदा हा प्रयोग करीत, पहिल्यांदा या मुलींनी हे निर्माण केलेलं आहे आणि आपण जे दुसरे जे मट्टे घेतो शहरामधून, तुम्हाला काय वाटलं की पहिल्यांदा बनवलं, चांगलं बनवलं, वाईट बनवलं, कसं वाटलं तुम्हाला? मला जळगावमध्ये इतर मट्ट्यांपेक्षा यांच्या मट्ट्याची जी टेस्ट आहे इतरांपेक्षा सगळ्यात वेगळी आहे। त्यामुळे तुम्ही एक वेळेस यांची टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही टेस्ट कशी आहे। मराठी तरुण हा बुद्धिमान असतो, पण त्याला जर बेरोजगार तरुणांना जर सुशिक्षित असल्यामुळे आपल्या शिक्षणाची जोड जर व्यवसायाला दिली तर त्याला नक्कीच लाभ होईल असं वाटतंय तुम्हाला? हो हो हो, तुम्ही बघू पण शकताय की त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या कलेनेच हे काम केलेलं आहे। नाव प्रियंका निकम आणि हे माझे टीममेट्स आहे। काय स्टॉलचं नाव?
आमच्या स्टॉलचं नाव आहे UPS रितेश सुमित. तर हा आज आमचा तिसरा दिवस आहे. IMRने आम्हाला सीड कॅपिटल म्हणून 2500 रुपये दिलेले होते आणि त्यामध्ये आम्हाला बिझनेस करायचा होता. थेरी नॉलेज तर आम्हाला भरपूर आहे. आम्ही सेमिस्टर क्लिअर करतो, अभ्यास करतो, पेपर्स देतो, बट ॲक्च्युअल जे प्रॅक्टिकल आपल्याला करायला भेटतं ते उद्योगानुसार भेटतं. आणि IMRने खूप चांगलं इनिशिएटिव्ह केलेलं आहे की ते विद्यार्थ्यांना सीड कॅपिटल प्रोव्हाइड करतात आणि रिअल मार्केटमध्ये उतरण्याचा त्यांना चान्स मिळतो. आणि त्यामुळे आम्हाला कस्टमरशी रिअल अट्रॅक्शन, रिअल कम्युनिकेशन करता येते. कस्टमर कसं बिहेव करतो कोणत्या नवीन प्रोडक्टला ते आपल्याला समजते. कस्टमरचे फीडबॅक आपण कशा प्रकारे आपण युटिलाइज करू शकतो, कशा प्रकारे आपण आपला प्रोडक्ट अजून चांगला इनिशिएटिव्ह करू शकतो याच्यासाठी मदत होते. आणि आम्ही प्रत्येक कस्टमर बरोबर इंटरॅक्शन करून ते प्रोडक्ट कसा कन्झ्युम करताय, त्यांच्यामध्ये काय आपल्याला काय वाढवण्याची गरज आहे, काय त्याच्यामध्ये नुक्स आहेत ते आपल्याला समजते. आणि आम्ही याच्यावरनं म्हणजे आमच्या प्रोडक्टला तसं इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, आम्ही IMR कॉलेजचे स्टुडंट्स. आम्ही हा न्यू उपक्रम स्टार्ट केला आहे. कॉलेजकडनं आम्हाला ग्रुप ॲक्टिव्हिटी होती, त्यामध्ये उद्योग कसा करायचा, MBA स्टुडंट्स, MBA मीन्स मार्केटिंग कशी करायची, त्याला पुढे कसं न्यायचं, त्याच्यासाठी आम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर आम्ही ज्यूस आणि मठ्ठा असे 2 इन्ग्रेडियंट्स सेल करत आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स आला की ॲक्च्युअल लाईफ आणि लोकांसमोर कसं वागायचं, कसं कोणाला सेल करायचं, आपलं प्रोडक्ट कसं लोकांसमोर दर्शवायचं ते आम्हाला याच्यातून कळलेलं आहे. तर आमचा 3 दिवसांचा प्रोजेक्ट होता. आमचा आज 3rd डे आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे. लोकांसोबत कम्युनिकेट कसं करायचं आहे, विकायचं कसं, ॲक्च्युअल पैसा कसा कमवायचा हे आम्हाला यातून समजलेलं आहे. सो थँक्यू. प्लीज व्हिजिट करा आमच्या स्टॉलला आणि छान प्रतिसाद द्या. बसस्टँड समोर आम्ही स्टॉल लावलेला आहे, त्यामुळे थँक्यू. तुम्हाला प्रॅक्टिकल अडचणी आली, काही लोक प्रश्न विचारतात, खूप लोक प्रतिसाद खूप छान मिळतो आहे आम्हाला सध्या. लोक सजेशन्सही देतात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज कळल्या कसं हे करायचं पुढे. जर का एक एज्युकेशन बेस्ड आणि प्रॅक्टिकल नॉलेज हे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलेलं आहे याच्यातून. काही चांगले तर काही विचित्र लोक पण भेटत असतील. खूप विचित्र लोक मिळतात, पण मग काही असतं ना लाईफमध्ये, काही गोष्टींना पुढे न्यायचं, काही गोष्टींना सांभाळायचं, काही गोष्टींना इग्नोर करायचं. तर आम्ही बऱ्याचशा लोकांना इग्नोर केलेलं आहे आणि आमचं जे व्यवस्थित लोकांना आहे त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. बऱ्याच लोकांनी सजेशन्स दिले की तुम्ही असं करा, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, आयडियाज खूप सारे दिले. आम्ही त्यात नक्कीच जर का आम्हाला परत असं करायचा मौका भेटला तर आम्ही त्यात इन्क्रीमेंट करून खूप छान करू. नमस्कार, मी सुमित पाटील. आमचा सगळा ग्रुप इथं उपस्थित आहे. आम्ही IMR कॉलेजचे विद्यार्थी आहोत, MBA फर्स्ट इयरचे. आम्हाला फर्स्ट इयरमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट आहे. त्या अंतर्गत आम्हाला जळगाव शहरामध्ये एक व्यवसाय करायचा असतो 3 दिवसासाठी. तर आज आमचा हा 3रा दिवस आहे. त्या विषयाअंतर्गत आम्हाला एक व्यवसाय करायचा असतो. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या असतात. तर पहिली मार्केटिंगसाठी आम्ही जी स्ट्रॅटेजी वापरली ती म्हणजे 4 वर 1 फ्री. जर 4 ग्लास भेटले त्याच्यावर 1 फ्री मिळेल तुम्हाला. त्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी आम्ही अशी केली की जागा आम्ही एक फिक्स ठेवली, त्याच्यामुळे आमचे कस्टमर रिपीट झाले. 3 दिवसात आमचे 5 रिपीटेटिव्ह कस्टमर होऊन गेले. आणि त्यानंतर काय बोलायचं, काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आले का, म्हणजे कस्टमरचे काही प्रश्न असतील? प्रॅक्टिकल ॲक्च्युली आम्ही या बिझनेसमधनं शिकलो की आम्ही कंटिन्युअस फीडबॅक घेत राहिलो. तर त्याच्यामुळे आमची पहिल्या दिवशी टेस्ट होती ती दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त इन्क्रीज, म्हणजे टेस्ट इम्प्रूव्ह झाली. नंतर तिसऱ्या दिवशी त्यापेक्षा अजून इम्प्रूव्ह झाली. याचा फायदा असा झाला की फीडबॅक आमचा वाढत गेला आणि पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला मिळत गेला. त्याच्यामुळे आम्ही मोटिवेट होत गेलो त्याच्यामुळे. आणि रोज आमची क्वांटिटी वाढत चालली. पहिल्या दिवशी आम्ही 50 ग्लास सोल्ड केले, तर काल आम्ही 70 केले. आज आमचं टार्गेट 100 ग्लासचं असणार आहे.